माझे नाव रवींद्र शिरसाट, सुरत गुजरातहून आलेलो आहे। मी प्रत्येक टायमाला शेअर मार्केटमध्ये उतरलो म्हणजे रॅलीमध्ये सापडलो आहे। 2008 मध्ये, 11 मध्ये आणि 16-17 मध्ये ऑप्शन पहिले उतरलो तेव्हा मिड कॅप स्मॉल कॅपचे छोटे छोटे शेअर घ्यायचे। त्यानंतर त्या टायमाला ऑप्शन नव्हतं, मग ऑप्शनमध्ये उतरलो। ऑप्शनमध्ये बी लॉसच केला, कमीत कमी 30-40 लाखाचा लॉस केलेला आहे मी आजूपर्यंत ऑप्शनमध्ये त्याच्यामध्ये। त्यानंतर डब्बाच्या नांदी लागू नका, 8 वेळा तुम्हाला प्रॉफिट देतील, त्यानंतर तुमचे पैसेच देणार नाही। सुरतमध्ये डब्बा मजबूत चालतो, ते बी करून चुकलेलो आहे आणि ते जो लॉस झाला होता तो डब्यामधून रिकवर बी केला आहे 20-22 लाखाचा, पण ते लोक प्रॉफिट देत नाही म्हणून डब्याच्या नादात लागू नका। त्यानंतर मी थोडं सरांचं यूट्यूबवर व्हिडिओ बघत होतो आणि ते बघता बघता 6:30-6 वाजता तुक्का मारून क्रूड ऑइलमध्ये मोठे मोठे लॉट घेत होतो, म्हणजे 5-5, 6-6 लॉटमधून घेऊन 4-5 पॉईंटमध्ये निघून जातो। ते बी ऑप्शनमध्येच, कारण ऑप्शनचंच होतं ना मागे, ते बी पूर्ण नाही घेत होतो फ्युचर, पूर्ण ऑप्शनच घेत होतो। क्रूड ऑइलमध्ये बी 4-5 पॉईंट निघाले, बाहेर निघून जात होतं। मग विचार केला की ऑप्शनमध्ये माणूस लॉसमध्ये एवढा उभा राहतो, प्रॉफिटमध्ये उभाच राहत नाही। थोडासा प्रॉफिट दिसला तर ऑप्शनमधून एक्झिट होतो आणि लॉसमध्ये 2-2, 3-3 लाख लॉसमध्ये उभा राहतो आणि केव्हा तो झिरो होतो याला माहिती नाही। लॉसमध्ये एक आहे 75 पैशाचा शेअर, एक वेळा माझा 225 रुपये गेला आहे मिड कॅपचा, तो 3-3.5 लाख रुपये, म्हणजे ते एक भूत लागलं होतं माझ्या मागे की एवढा पैसा होईल बा असं। 22 रुपयाचा सेन्सेक्स शुक्रवारी घेतला आणि 550 रुपये गेला, तर कुठे गेले ते रिटर्न? ते नांदी लागलो, त्यामुळे सर्व पैसे गेले। आणि त्यानंतर सरांचा व्हिडिओ बघितलं तर चाल करू, तरी ते ऑप्शनचं किडं होतं। आता रॅली झाली होती, HDFCचे बाय जाते आणि मी पुढे घेऊन बसलो आहे 1590चा 40,000 आणि 31मध्ये बी तेच 1240चं ते कॉल जाते आणि मी 1180च्या पुढे घेऊन बसलेलो आहे। ते एकमध्ये 22,000 लॉस आणि एकमध्ये 40,000 लॉस। ते केलं, बंद केलं, फोन केला, पैसे भरले, सीधा इथे आलो, बघू आता कॉमोडिटीज करायचं आहे मग। आणि असं वाटलं की कमीत कमी 1-2% भरपूर आहे। छोट्या लॉटने बी चालू केलं तर 25 लाख रुपये आहेत, जर त्याच्याने सुरुवात केली तर 1-2 लाख रुपये तर आरामाने आपण डेलीचं काढू शकतो। हे आहे। आणि आजपासून हे करतो की आपल्याला फक्त कॉमोडिटीज करायची। घरात आम्ही सर्वेच करतो, माझी मिसेस बी ऑप्शनच करते, माझा मुलगा बी ऑप्शनच करतो, मी बी ऑप्शनच करतो। सर्वेच प्रॉफिटमध्ये आणि सर्वेच लॉसमध्ये। आता ते म्हणे तुम्ही जाऊन या म्हणे, थोडी काही मिसस्टँडिंग झाली होती यायची की 3 जण येणार की इथे लागणार, म्हणतो पहिले मी जाऊन येतो काय आहे काय नाही, मग नेक्स्ट टाईम तुम्हाला पाठवू म्हणतात। सर्वजण ऑप्शनच करतात, अलग अलग सर्वांचं लॅपटॉप कॅम्प्युटरमध्ये ऑप्शनच्या नांदीचे। पण एक आहे, जेवढा पैसा गेलेला आहे तो वापस येईलच आणि कॉमोडिटीमधूनच येईल, हे मी बघितलं आहे। आणि आम्ही ट्रेड घेऊन बी बघितलेलं आहे, एक्झाम्पल, भले प्रॉफिट कमी काढला आहे आम्ही, पण निघेल। थँक्यू सर।